मोठ्या माणसांचं, पण मुलांसाठी म्हणून जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा तो सायरनचा आवाज किंवा ती जी एक धडकी बसू नये म्हणून तुम्ही एक, मला असं वाटतं ती नवीन किलबिल ॲम्ब्युलन्स हा एक वेगळाच असा एक प्रकल्प आमच्या समोर दिसला. तर त्याबद्दल मला नक्की ऐकायला आवडेल, कारण किलबिल हे आतापर्यंत ऐकलेलं, बट किलबिल हॅज लिंक्ड विथ दी ॲम्ब्युलन्स आणि तिथे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आतमध्ये थोडीशी प्रोव्हिजन असं केलेलं आहे. तर ते नक्की आवडेल आणि मुंबईकरांना नक्की आवडेल ऐकायला. असं आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी गुजरातमध्ये आज सुरू झाला होता. अच्छा. तर गुजरातमध्ये काय नवीन मुलाने आपण पूर्वी आपण आपल्या आजोबाने विचारला, आईने विचारला, तर ते घरामध्ये कोणा नवीन जन्म झाला तर वर जायचं आणि थाली वाजवून ते लोकांनी समाजाने मोहल्ल्यामध्ये की अरे घर नवीन मुलं आला की मुली आली. आता त्या किलबिल तेज आहे. ते मुली जन्म झाला तर ते हॉस्पिटलतून घरी जाताना त्याने किलबिल ॲम्ब्युलन्समध्ये पाठवायच्या. अच्छा. तर पूर्व बिल्डिंगमध्ये कळेल की नवीन काय बालक आता घरी आला आहे आपल्या म्हणून. ते हा एक चांगला आम्ही सुरू केला आणि त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला, सक्सेस झाला. ते सुरू आहे आता. सध्या ना गिग इकॉनॉमीची खूप चर्चा आहे. तर गिग इकॉनॉमी भविष्यात वाढत जाईल असं वाटतं तुम्हाला? काय फ्युचर असेल हां, याचं? नक्की नक्की वाढेल. माननीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये आता आपण कोणी भारताने रोखू शकत नाही. जे काही हा लोकांना समजमध्ये येतील ने लोक आपला त्याप्रमाणे आपला प्लॅनिंग करतील ते नक्की सक्सेस होतील. आपली भारताची इकॉनॉमी आपण विश्वगुरूमध्ये चौथा नंबर, तिसरा नंबर 1-2 वर्षामध्ये नक्की जाणार आहे.